बुल्ढाना जिले के पातुर तहसील में किसानों ने वृक्षारोपण अनुदान नहीं मिलने के विरोध में जोरदार आंदोलन किया। शेतकरी राजा ग्रुप के नेतृत्व में किसानों ने जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के कार्यालय के बाहर 7 घंटे तक धरना दिया। जानकारी के अनुसार पातुर तहसील के चन्नी गांव के किसानों ने जून 2023 में चंदन और सरू के वृक्ष लगाए थे। 3 साल बीत जाने के बाद भी सरकार की ओर से उन्हें अनुदान की राशि नहीं मिली। किसानों का आरोप है कि अनुदान राशि खाते में जमा कराने के लिए अधिकारियों से बार-बार शिकायतें की गई, यहां तक कि उपोषण भी किया गया, लेकिन प्रशासन ने इस पर कोई ठोस कार्रवाई नहीं की। इसी के विरोध में नाराज किसानों ने अकोला जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के कार्यालय के सामने 7 घंटे तक धरना दिया और अनुदान तुरंत मंजूर करने की मांग की। आम्ही रोजगार हमी अंतर्गत शेतामध्ये आमच्या वृक्ष लागवड केलेली आहे। आज 3.5 वर्ष झाली। 1.5 वर्षापासून आम्ही शासनासोबत भांडत आहोत। 2 उपोषण केले आणि बी वैष्णवी मॅडम आणि श्री कुमार साहेब यांनी आम्हाला न्याय देऊ असे आश्वासन दिले। त्यानंतरही आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आणि आमचे अनुदान मिळाले नाही। परत आम्ही उपोषण केले। बी वैष्णवी मॅडम आणि कुमार साहेब यांनी आम्हाला परत न्याय देऊ असे आश्वासन दिले आणि चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करू असं 2 वेळा झालं। चौकशीच्या फेऱ्यामध्ये आम्ही 1.5 वर्षापासून अटकलेले आहोत। आमच्या शेतामध्ये वृक्ष लागवड असून सुद्धा आम्हाला अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे आम्ही वारंवार या कार्यालयामध्ये चक्रा मारत आमचा या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक आर्थिक छळ केलेला आहे आणि त्रास दिलेला आहे। त्यामुळे आम्ही 23 तारखेला मेश्राम मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम मेश्राम मॅडम यांना आम्ही निवेदन दिले की आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। आज 26/2 तारखेला आम्ही इथं आलो तर कार्यालय बंद ठेवण्यात आले। हा शेतकऱ्यावर अन्याय असून शेतकऱ्यांवर नापिकी झाली, पातूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची या अधिकाऱ्यांनी वेळ आणलेली आहे। तरी आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की शेतकऱ्यांना न्याय द्यावा।